समाज माध्यमांवर मौलाना जर्जिस अन्सारी यांनी भगवान श्रीकृष्ण 5 वेळा नमाज अदा करत होते असा दावा केल्याचं समोर आलंय। या विधानाच्या निषेधार्थ शिवसेना मिरज शहर यांच्या वतीनं जर्जिस अन्सारी यांच्या प्रतिमेत जोडोमार आंदोलन करण्यात आले। यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी सांगितले की भगवद्गीता हा हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ असून भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील 10व्या श्लोकात योग, ध्यान आणि मनाची एकाग्रता याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आहे। त्या श्लोकात नमाज किंवा इस्लामी प्रार्थनेचा कोणताही उल्लेख नाही। त्यामुळे या श्लोकाचा विपर्यास करून भगवान श्रीकृष्णाविषयी उभारण्यात आलेले विधान हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। शिवसेनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाकडे संबंधित व्हिडिओची व पोस्टची सखोल चौकशी करून जाणून बुजून धार्मिक भावना दुखावण्याचा अथवा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचं आढळल्यास भारतीय न्याय संहितेतील BNS लागू असलेल्या संबंधित तरतुदीनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, माजी शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे, मराठा महासंघाचे विकासभाई देसाई, उपशहर प्रमुख प्रकाश अहिरे, उपशहर प्रमुख यश पाटील, सूर्यकांत शिंगणे, सुनील कांबळे, श्याम भंडारे, भास्कर सातपुते, किरण बिसाळ, ओंकार भोसले तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, पवन पवित्र भगवा ध्वज यांना मानाचा मुजरा। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन। शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांना प्रणाम। आज आम्ही इथं जर्जिस अन्सारी हा एक भाडखाऊ वक्ता, याच्याही पूर्वी याच्यावर असे भाडखाऊ वक्तव्य केल्यामुळे UP मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। अशा या जर्जिस अन्सारीचा इथं आम्ही चप्पलनं मारून त्याचा निषेध केलेला आहे। याचं कारण की भगवान श्रीकृष्णांनी 5 वेळा नमाज पठण केलेला आहे असं तो म्हणतो। त्याचा सारांश देत म्हणजे गीताचा सारांश देत अध्याय 6वा 10वी ओळीमध्ये असं त्यानं म्हटलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण नमाज पठवत होते। कारण त्याचा अर्थ त्या ओळीत असा होतो की योगीने एकांतात राहून मन एकाग्र करून योग साधना करावी असा त्याचा अर्थ आहे। त्याला दुसऱ्याच्या धर्माबद्दल ज्ञानपादाची अक्कल असेल तर त्यांनी स्वतःच्या धर्माचा पहिला अभ्यास केला पाहिजे। स्वतः सांगी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं आहे, दुसऱ्या सांगी ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं या जर्जिस अन्सारीचं आहे। कुराण हे कधी चालू झालं? पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मानंतर। पैगंबर मोहम्मद यांचा जन्म कधी? 570 ते 732। इस्रा आणि मिराज या इस्लामी प्रथेनुसार नमाज पठण करण्याची परंपरा सुरू झाली। ते कधी सुरू झालं? 620 इसवी सन 620 ते 621 ह्या काळात नमाज पठण चालू झालं। तर भगवद्गीता आमची हजारो वर्षापूर्वीची आहे। तर हे कुठून घेतलं त्यांनी हा सारांश? याचा पहिला स्वतःच्या धर्माचा त्यांनी अभ्यास करावा, मग दुसऱ्याच्या धर्मासाठी त्यांनी ज्ञान पाजवावं। त्याचा जाहीर निषेध आज आम्ही शिवसेना तर्फे इथे केलेला आहे, मिरज शहर तर्फे। सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि पुन्हा एकदा आम्ही मिरज पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या विरोधात काय कारवाई होत्या हे पाहणार आहोत। पुन्हा एकदा त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आणि असे जे कोण बघत असेल किंवा वकत असेल असे त्याच्या विरोधात कडक कायदा व्हावा, ज्यांनी कुठल्याही महापुरुषाचा अपमान करता कामा नये कोणी। ते चांगले वक्ते आहेत, फक्त त्यांनी त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या युवकांना सांगावं की शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं, देशहिताची कामं सांगावीत। असं केलं तर त्यांनी जास्त प्रसिद्धी मिळेल। असं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून कोण असं व्यक्त होत नसते, त्यामध्ये फक्त दोन समाजाची हानी होत असत्या। एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।